दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात तशा प्रकारचे घातक शस्त्र व तलवार बाळगणारे आरोपी राहुरी पोलिसांच्या ताब्यात। याबाबत सविस्तर वृत्तांत असा की दिनांक 28/3/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांना अशी माहिती मिळाली की डिग्रस गावात ग्रामपंचायत परिसरात एक तरुण युवक दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात तसे एक लोखंडी धातूचे घटक हत्यार घेऊन फिरत आहे। तदनंतर मोमीन आखाडा तालुका राहुरी परिसरात एक इसम हातात तलवार घेऊन दहशत करीत आहे अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने दोन्ही माहितीबाबत तपास पथकातील अंमलदार यांना माहितीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश केल्याने राहुरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अंमलदार यांनी मोमीन आखाडा येथे जाऊन प्रवीण बाबासाहेब कोहकडे वय वर्ष 19 राहणार मोमीन आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेऊन शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। तसेच अजय संतोष पवार राहणार दिग्रस तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यास दिग्रस येथून माहितीनुसार दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात अशा लोखंडी हत्यारासह ताब्यात घेऊन शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कल्लुवर्मे, विभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, गोवर्धन कदम, आदिनाथ पाखरे, अशोक शिंदे, विकास साळवे यांच्या पथकाने केलेली आहे। राहुरी पोलीस स्टेशन मार्फत आवाहन करण्यात येते की अवैध शस्त्राबाबत काही माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी। आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल। संजय ढेंगे, पोलीस निरीक्षक, राहुरी पोलीस स्टेशन।